वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे केलेली 22 जागांची मागणी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चांगलीच झोंबली। त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादीने महाराष्ट्रात सपा बसपा सोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। सपा बसपासाठी जागा सोडण्याची तयारी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केल्याचं बोललं जातंय। सपा बसपाला महाआघाडीत घेण्याचा प्रयत्न। सपा बसपासाठी जागा सोडणार। प्रकाश आंबेडकरांना चेकमेट देण्याचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेस राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता दुरावत चालली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना चेकमेट देण्यासाठी काँग्रेसच्या गोटातून हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय। काँग्रेसनं सपा बसपाला महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। यासाठी दोन्ही पक्षांसाठी जागा सोडण्याची तयारीही ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजप आणि शिवसेनेला विरोध करण्यासाठी, त्यांचा पराभव करण्यासाठी आणि ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विषयी त्यात बदल करण्याची भूमिका घेतलेली आहे, अशा लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे। सपाची आणि बसपाची राज्यातल्या काही भागांमध्ये हक्काची मतपेटी आहे। सपा आणि बसपाला महाआघाडीत घेऊन त्यांच्याकडे असलेले दलित आणि मुस्लिम समाजांची मतं कॅश करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असतो। छोट्या छोट्या पक्षांची गरज मोठ्या मोठ्या पक्षांना असतेच, कारण ते छोटे जाती असतात। छोटे समाजवादी पक्ष म्हटलं तर आज एक मुस्लिमांचं त्या पक्षाकडे असलेला ओढा किंवा ती त्यांची एक असलेली ताकद किंवा बसपाची जी काही ताकद आहे, त्यांचा जो काही मतदार आहे तो जर इकडे वळला तर त्याचा निवडणुकीत निश्चितपणे फायदा होतो। विशेष म्हणजे सपा आणि बसपानं उत्तर प्रदेशात आघाडी करताना काँग्रेसला सोबत घेतलेलं नाही। मात्र महाराष्ट्रात सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये यासाठी सपा बसपाला महाआघाडीत घेण्याबाबतची चाचपणी सुरू आहे। येत्या काही दिवसात याबाबतचं चित्र स्पष्ट होईल। अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।